कोणी विचारता विचारता मेलं तरी चालेल, पण या 4 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका. मनुष्याचे आपल्या मित्रासोबत कसे संबंध असावेत, नातेवाईकांसोबत कसे वागावे, कोणत्या गोष्टी आयुष्यात केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते, कोणत्या गोष्टी आयुष्यात आवर्जून कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतात, त्या संकटांना कसे सामोरे जाल, अशा एक ना अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत. आज देखील हा ग्रंथ अनेकांना मार्गदर्शक ठरतो. काळाच्या ओघात यातील काही गोष्टी चुकीच्या वाटू शकतात, मात्र काही गोष्टी या आज देखील काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आणि मनुष्याने आपले आयुष्य आदर्शपणे कसे जगावे हे सांगणाऱ्या आहेत. आज आपण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अशाच काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टी तुम्ही कोणासोबतही बोलू नका, असा सल्ला आचार्य देतात. आर्थिक नुकसान. आचार्य चाणक्य म्हणतात की तुमचे जर आर्थिक नुकसान झाले असेल तर ते कोणालाही सांगू नका. तुम्हाला असे वाटते की तुमचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला सांगितले तर तुम्हाला सहानुभूती मिळेल, परंतु हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, असे चाणक्य यांनी सांगितले आहे. तुम्हाला सहानुभूती मिळण्याऐवजी लोक तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये दूर ठेवणेच पसंत करतात, असे आचार्य चाणक्य म्हणतात. वैवाहिक भांडणे. याबाबत आचार्य चाणक्य सांगतात, जर पती पत्नींमध्ये भांडणे असतील तर ते फक्त दोघांपुरतेच मर्यादित ठेवायला हवेत. तुम्ही जर तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमची समस्या सांगितली तर संबंधित व्यक्ती तुमच्यावर हसू शकते, तसेच तुमच्या नात्यामध्ये असलेल्या दुराव्याचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे पती पत्नीमधील वाद दोघांमध्येच ठेवावेत. अपमानाची गोष्ट. आचार्य चाणक्य सांगतात की जर तुमचा एखाद्या व्यक्तीने अपमान केला असेल तर ही गोष्ट तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा. तुम्ही जर या गोष्टीची चार चौघात चर्चा केली तर तुमचा सन्मान कमी होऊ शकतो. तुमच्या समस्या तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा. याबाबत बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्हाला जर एखादी समस्या असेल तर ती इतरांना कधीही सांगू नका, कारण असे केल्याने तुमची समस्या कमी होत नाही, मात्र तुमच्या पाठीमागे लोक तुमची मजाक उडवतात.